यंगस्टर तर भरपूर आहेत, पण जरा भीतीदायक असते म्हणून ते टाकत नाही. यंगस्टर भरपूर आहेत आमच्या. पण कोणत्या गोलंदाजाकडे तुझ्यासारखा एक गोलंदाज म्हणून तुझ्या टीम मधला पाहतोयस तू? नाही, आमच्या टीममध्ये सर्वच जरा यंग आहेत. प्रसाद पाटील, सुमित पाटील आणि म्हणजे ओल्ड इज गोल्ड म्हणजे महेश पाटील, अमर ठाकूर हे गोलंदाज पण भारी आहेत. आज अमर ठाकूर असं ते युवर मला नसते, अमर ठाकूरला असते. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या सुशांत पाटील पाटलाचा पोरगा. पाटील की गाजवली आहे मैदानामध्ये. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. मॅच चालू करायची आहे लगेच. दोनच बॉल द्या तिथे. सामना चालू होतोय. जय भवानी बारापाडाने एका बाजूला संघ असेल या ठिकाणी बाप्पा मोर्या 8943 मोठी जुई ब. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य खजिनदार आदरणीय सुशांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. आमचे युवा नेते सुशांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन की या आपलं शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करीन आदरणीय आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक चंद्रशेखर ठाकूर साहेब, अमेजी वितळे साहेब, प्रितेश पाटील. मी विनंती करीन आपण या माईकचा आवाज थोडा. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य खजिनदार युवा नेते आदरणीय सुशांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायची उपदार शॉल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय. साहेब आपण आलात आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला मात्र चांद तारे त्यांना मात्र पाहायला मिळाले. आपल्या मनापासून सहर्ष स्वागत. चला या मी सगळ्या ग्रुपला विनंती करेन आपण यायचं आहे. एक फोटो घेतला जाईल. या चला. चला युवा उद्योजक विकीबाई आणि एखादं सुशांत सागर स्मृती चषकाचे दमदार आयोजक राहुल मोकल त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो हॅलो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला त्या ठिकाणी रन मिळाली ती म्हणजे सिंगल. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी मंगेश पाटील या खेळाडूचा त्याच्या बरोबर असेल तो म्हणजे अजय भोईर बारापाडा विपक्ष मोठी जुई. आज संपूर्ण आपण पाहता मित्र परिवार सुशांत पाटील आणि टीम त्यांचा हा सन्मान. राज गावण लेंथ बॉल टाकलाय हलकीशी कडा गलीमध्ये बॉलचा दीनानाथ गावण त्या ठिकाणी आहेत. बॉल फीड करत असताना एक रन इथे मिळेल. राज गावण हा खेळाडू कमी वयाचा पण तो यंदाच्या हंगामामध्ये मुंबईचं क्रिकेट त्याने गाजवलं. मुंबईमध्ये खेळला, तळ कोकणामध्ये जाऊन देखील त्याने ओपन क्रिकेट खेळला. असा एक दमदार यंगस्टर गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. महाडची स्पर्धा असेल किंवा रत्नागिरीची स्पर्धा असेल त्याचबरोबर मुंबईचं क्रिकेट नामांकित खेळाडूंसोबत खेळला आणि ते कवसला. मिड ऑफचा फिल्डर जज करतो, झेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोठी जुई बला खेळाडू बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. मंगेश पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी सुशांतजी पाटील आई ग्रुप महाराष्ट्र राज्य खजिनदार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराचा आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेतून प्रस्थान करत असताना पहिला विकेट मिळाला. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का मोठी जुई बला. तीन ओव्हरचा आहे आणि 3 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट त्या ठिकाणी बनवावं लागेल. आजच्या रात्रीमध्ये खरं तर कोपरोली कोलीवाडा हा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता मोठ्या संख्येने तुम्हाला कोपरोलीचे पाठीराखे देखील या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. लिजन क्रिकेटर रणजितदादा म्हात्रे यांच्या वतीने देखील पारितोषिक देखील आलं आणि त्यांचं देखील स्वागत. 2 धावा आणि 1 खेळाडू बाद. मध्यरात्र होत चालली आणि ते मात्र धावाही बनवायच्या आहेत. मोठी जुई बला बाप्पा मोर्या 8943 मोठी जुई ब आणि एका बाजूला जय भवानी बारापाडा या 2 टीममध्ये हा सामना. फिल्डिंग करत असताना बारापाडा संघामध्ये पहिला षटक टाकतोय त्या ठिकाणी गोलंदाज राज गावण. सडपातळ बांध्याचा उंच देहबोलीचा हा खेळाडू पहिल्याच ओव्हरला मागच्या सामन्यामध्ये 17 धावा बॅटिंग करताना त्याने केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये होत्या. चांगली कामगिरी राहिली परंतु रन चेस होत नाहीत. अशा कारणास्तव ज्या 28 धावा सिद्धेशने केल्या होत्या त्या कारणास्तव त्याला आपण सामनावीर पुरस्कार दिला होता. तो आजची देखील कामगिरी दमदार राहिली होती.
पहिलं षटक आता आक्रमक खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आले राकेश कोळी. आक्रमक असा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर, त्याला चांगलं टार्गेट बनवायचं, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या फलंदाजांना. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना येलो आर्मी एका बाजूला व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन बिल्ड करताना आपण पाहता 12 टीमला. लेंथ बॉल, अप्रतिम चेंडू, लेफ्टी बॉलरचा अँगल उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नेहमी डोकेदुखी राहिला आणि काय बॉल टाकलाय. हा ॲक्शनने बॉल वेग होता, टप्पा चांगला होता, क्रॉस सीमने बॉल टाकतो त्या ठिकाणी राज गावण. बघा टप्पा पडला, आउट स्विंगर निघाला बॉल त्या ठिकाणी विकेट किपरकडे. अनप्लेबल या बॉलला तुम्हाला जर का मारायचं असेल तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कव्हर्सला फटके मारावं लागतील, रिव्हर्स खेळावं लागेल, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळावं लागेल, स्लॉग हिट करावं लागेल. आणि इथे आपण पाहिला हा डॉट पहिल्या षटकातील आज चौथा बॉल डॉट, 2 धावा स्कोर कार्ड वरती. राज तयार, बाहेर काढला, फिंगर रोल, अप्रतिम हातभर वळण घेणारा हा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला जणू काय हा लेग ब्रेकच होता. नॅचरल स्विंग आमचे संपूर्ण आयोजक या स्पर्धेचा आनंद घेत आहे. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकाल काय गोलंदाजी चालली आहे. मी मगाशी उल्लेख केला मुंबईच्या क्रिकेटमध्ये फरदीन काझीसोबत हा खेळाडू खेळला, ओमकार देसाईसारख्या नामांकित खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये राहिला आणि चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली. त्यामुळे त्याच्यासोबत ग्रामीण आणि व्यावसायिक गटाचा देखील थोडासा अनुभव आहे आणि हा अनुभव मात्र 12 संघासाठी नक्कीच लाभदायक करेल. समोर चांगला फलंदाज, फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला तुषार, थोडे फंबल झाले. एकाच ॲक्शनमध्ये जर का बॉल गॅदर केला असं, पिकअप केला असं तर कदाचित रनआउटची संधी वाढली असती. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये राज गावणने धावा खर्च केल्या, फक्त 3, एक गडी बाद केलाय. ग्रेट स्टार्ट. अतिशय सुंदर, खरं तर 3 धावसंख्या देऊन एक सफलता प्राप्त केली. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊया. आदर्शची आई भवानी म्हटलं तर खरं तर त्या परिवारासाठी सातत्यानं ज्यांचं नेतृत्व राहिलं बाई विकी पाटील यांचं आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान यथोचित या मंचावरती केला जाईल. विकी पाटील, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आदर्शची आई भवानी युवा उद्योजक आणि त्याचबरोबर आदर्श परिवाराला सातत्यानं एक प्रचंड मोठं योगदान. मग नवरात्र उत्सव असेल, अशा अनेक सण उत्सवांची परंपरा जोपासताना आदर्श परिवाराचा आदर्श हे सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमानं पाहिलं. विकी पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान आणि त्यांच्या समवेत सकाळ या दैनिकाचे पत्रकार आदरणीय महेश सावजी भोईर यांचा या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. पहिल्यांदा विकी पाटील त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार मायेचा आहे आणि त्याचबरोबर महेश भोईर एक उत्तम पत्रकार आणि त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ आदरणीय महेश भोईर आणि त्याचबरोबर विकी पाटील ऑन स्क्रीनवरती पाहत आहेत. आपल्या आयोजनकर्त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आदरपूर्वक सन्मान स्वीकारताना ओटू रोशन पाटील सर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेत अनुभवी खेळाडू दीनानाथ गावण, लेजंड. सध्या आपण पाहिला यंगस्टर आहेत या टीममध्ये आणि सर्वात अनुभवी असेल कोणता खेळाडू तर तो दीनानाथ. आणि मला वाटतं यष्टांच्या मागे राजेंद्र गावण ते देखील अनुभवी आहेत या संघामध्ये. पहिलाच बॉल डॉट टाकलाय, अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. डू ऑर डाय, आक्रमक व्हावं लागेल. घरच्या मैदानामध्ये खेळतात मोठी जुई बचे खेळाडू, त्यांच्याकडे प्रचंड आक्रमकता आहे. स्ट्रायकिंग एंडला आहेत स्वतः राकेश कोळी, जिनके बल्ले से निकलती है चक्के और चौकों की टोली. आपटला बॉल, पुन्हा एकदा बाउन्सर वापरत असताना वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. शॉर्ट ऑफ लेनने मात्र बडीमार शॉर्ट ऑफ लेन बॉलचा करतो त्या दीनानाथ गावण. मागच्या दोन्ही बॉल यावर अतिरिक्त उसळी घेत असताना बॉल विकेट किपरकडे गेला निर्धाव. सलग 2 डॉट बॉल, धाव फलकावरती आहेत फक्त. एक गडी बाद, 3 धावा, 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये किमान 15+ रन या बनवावेच लागतील, त्याहीपेक्षा जास्त 20+ जर आल्या तर फायटिंग टोटल राहील. मोठी जुईबाकडे चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला देखील आपटला बॉल आणि इथे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अनप्लेबल, डोक्याच्या वरून निघाला बॉल आणि पहिला बाउन्सर वापरला त्याने गोलंदाजाला वॉर्न केलं. फिल्डिंग टीमने मात्र रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. मॅच ऑफिशियल त्यांचा सॉफ्ट सिग्नल आहे वाईड बॉल आणि फिल्डिंग टीमने हा DRS घेतलाय. तिसरे पंच आमच्या प्रवीण पवार सर या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट झालेत आणि योग्य माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वाईड बॉलचा इशारा आहे. त्यांना पहिला साईड अँगल फ्रंट अँगल दोन्ही अँगलने चेक केला जाईल. PTC लाईव्ह संदीपजी वास्कर
PTC फाउंडर आणि त्याचबरोबर आमचे मित्र CEO या ठिकाणी आहेत स्वतः किरण दळवी अँड केतन दळवी. वाईट बॉल कॉल, त्यामुळे रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. चार धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 4. वाईट बॉलचा इशारा आपण पाहिला त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून. अतिरिक्त रन्स या ठिकाणी ऍड झाली. मोठी जुईब संघाच्या खात्यामध्ये. पिक केला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. बॉलची वाट पाहिली आणि चांगल्या पद्धतीचं फिल्डिंगचं स्टँडर्ड. क्या बात आहे. स्वतःला स्ट्रेच करत असताना हा फिल्डर रोहन गावण, त्याच्या उंचीचा फायदा झाला बारापाडा संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण डीपमध्ये बघा हा बॉल टप्पा उडल्यानंतर जास्त बाउन्स घेतला होता. बॉल अगदी पायात टाकण्याचा प्रयत्न होता दीनानाथचा. शफल मध्ये पिक केला होता बॉलला त्या ठिकाणी ओमकार कोळीने. आणि स्क्वेअर लेगमध्ये रोहनचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स त्याने लावले. बॉलला थांबवत असताना किमान 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या. मारनेवाल्याचे बेहतर बचानेवाला होता असं म्हणतात. आणि रोहनने या धावा वाचवल्या. 6 रन स्कोअर कार्डवरती. याही वेळेला कोलाट टाकलाय. टोक कर्शिंग यॉर्कर वतीमध्ये पलटवार नाहीये. बिंगरी शॉट अगदी जमिनीला घरंगत अगदी विकेटच्या समोर. 1च रन या बॉलवरती मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं फिल्डिंगचं स्टँडर्ड देखील महत्त्वाचं असतं. जेवढा धावा तुम्ही सेव्ह कराल तितक्या धावा तुम्हाला चेस करताना सोप्या होत जातात. आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. सलामीवीर अजय भोईर मैदानामध्ये आहे. आक्रमक खेळाडू साकिंग एंडला मोठे ब्लास्ट त्याला करावे लागतील. 5ला बॉल लेग लांचा प्रयत्न. फिंगर गोज अप प्लम LB. पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात 1 मोर विकेट. आणखीन एक मोठा धक्का. अजय बॅक टू द रगआउट. तत्पूर्वी या स्पर्धेला आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचे खजिनदार सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक सन्माननीय सुशांत पाटील चिरनेर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय. आपण व्यासपीठावर पाहताय आदर्शची आई भवानी या मंडळाचे एक आधारस्तंभ श्रद्धा, संस्कार आणि आनंद याचा त्रिवेणी संगम म्हणजे आदर्शची आई भवानीचं एक आधारस्तंभ सन्माननीय काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व विकीभाई अर्थात विक्रांत पाटील आणि लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकार अर्थात त्यांच्या परिवारामध्ये लगातार 4 सदस्य पाहायला मिळाले ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये. ते सन्माननीय महेश भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 3,500 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. या षटकाचा शेवट गोड करणारा हा फटका होता. फलंदाज त्या ठिकाणी अक्षय आणि त्यांच्या बॅटमधून वाडिश लॉंग ऑनला 2 फिल्डरच्या मधून बॉल एका टप्प्यावरती झाला फरार. रन्स मिळाला 4. बघा पुन्हा हा फटका. लेंथ बॉल होता समोरला. शफल झाले आणि त्यानंतर हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. बरोबर वाडिश लॉंगॉनला 2 फिल्डर त्यांच्या मधोमध पडला बॉल आणि एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार चौकार. आणि या चौकारच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 11. साठी मायरा 11 कळमुसरे संघाचा संघनायक आणि त्यांच्या बरोबरीने प्रिन्स 11 भोम संघाचा संघनायक. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना 3 षटकांचे सामने आहेत. सेकंड फेरीमधील उरण परिसरामध्ये आले की रुपेश सर या गोष्टी आपण नेहमी पहिल्या सुरुवातीचे सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांचे नेहमी बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहत आलो. नवघर नाईट स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना 5 षटकांचा होता. आणि यावेळेला देखील उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 या स्पर्धेचं दुसरं पर्व. तुषार पाटील बॉलिंग मार्कवरती आलेत अंतिम षटकासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 आल्या. मी मगाशी प्रेडिक्ट केलं 20+ रन बनवावे लागतात. आता 10+ रन जर का आल्या तर या मॅचमध्ये मजा येईल. समोर राकेश कोळी हा स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे.
तुषारचा पहिला बॉल लिडिंग एज, नशिबाची साथ, बॅकवर्डला बॉल मात्र चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, 4 धावा चौकार. नशिबाची साथ मिळाली असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. आणि इथे मात्र टॉस झालेला चेंडू बॅटची लिडिंग एज घेत असताना बॅकवर्डला 2 फिल्डरच्या मधून गेला, लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी सीमा पार. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 2 गडी बाद 15 धावा. संकेत कोळी मगाशी म्हटलं अतिशय आक्रमक आहे, त्याच्याबरोबर अक्षय, दोघांच्या बॅटमधून क्षमा असावी राकेश कोळी आहेत त्या ठिकाणी. राकेश ट्रॅकिंग यांना त्यांच्या बॅटमधून चौकार आला. पुन्हा एकदा तिकट बाउन्सर त्या ठिकाणी अगदी आखूट टप्प्याचा होता, गती होती या बॉलमध्ये. लेफ्टी बॉलर आहे तुषार, त्याचा वेगवान हा आपण पाहिला तिकट बाउन्सर. इथे देखील डॉट. धावसंख्या धावफलकावधी 15. लाईन लेंथ चांगल्या गोलंदाजांकडे यंगस्टर आहेत या टीममध्ये. नवोदित बारापाडा संघ एक काळ लिजन खेळाडू आपण या संघामध्ये पाहिले, पण आता सर्व यंगस्टर या टीममध्ये चांगली कामगिरी करत असताना सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ सहभागी होतोय. पायावरती टाकला बॉल, कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. मागचे 2 बॉल बाउन्सर आणि इथे लेंथ बॉल होता. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी अतिरिक्त रन्स मिळेल मोठी जुई ब संघाला. बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई ब, आणि एका बाजूला जय भवानी बारापाडा. दोन्ही तगडे संघ आहेत आणि घरच्या मैदानावरती मोठी जुई संघ खेळतोय, त्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहे. थोडासा मोटिवेशन जास्त मिळेल या क्रीडांगणावरती. आक्रमक असा खेळाडू राकेश प्रयत्न करतो, ऑन स्ट्राईकला आहेत आणि त्याच्या बरोबरीने बॉलिंग मार्कमध्ये तुषारला पण पाहत आहे. या षटकामध्ये अंतिम षटक. कट केला बॉलला, आता अक्षय स्ट्रायकिंग आहेत त्या ठिकाणी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. भरधाव वेगाने त्या ठिकाणी बॉल निर्धावाला एक्सप्रेस बॉल तुषार टाकतोय. 4च धावा खर्च केले आतापर्यंत. पहिल्या 4 मध्ये एक चौकार आणि त्यानंतर एक अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपात देखील रन मिळाली. टोटल 16 धावा. पुढचे काही चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला लागलाय. स्क्वेअर लेगकडे बॉल चालला, सेकंडला निघालेत. खराब फिल्डिंग, अति घाई संकटात नाही असं म्हणतात. आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगचा जो फिल्डर होता आशिष गावण, त्यांच्याकडून मिस्टेक होताना पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा आल्या. या ठिकाणी तुकाराम पोफेरकर, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती आपले प्रतीक्षा संयोजकांना आहे. तुकाराम पोफेरकर प्लीज वेलकम. 18 धावा आहेत धावफलकामध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला, महत्वाचा चेंडू. अक्षयला मात्र हा फटका मोठाच मारावा लागेल. पुन्हा एकदा सबमरीन, काय गोलंदाजी झाली आहे, अप्रतिम. 1 रन बाईच्या स्वरूपात मिळाली. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मोठी जुई ब संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली, ती म्हणजे 2 गडी बाद 19. आता येणारे 18 बॉल बारापाडा संघाला बनवायच्यात 20. आपण जातो टॉसकडे. दोन्ही कॅप्टन असतील मायरा 11 कळंबुसरा आणि त्यांच्या बरोबरीने असेल प्रिन्स 11 भोम, जिथे असतील आमचे समालोचक निवेदक आदरणीय नितेश पंडित सर सादरीकरण कक्षामध्ये. या ठिकाणी भोम टीमच्या कर्णधाराला पुकार दिला जातोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला, ज्या ठिकाणी आपल्या आजच्या रजनीतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. खरं तर एक प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आत्ताची अतिशय उत्तम मॅच आणि रंगतदार मॅच. त्याचबरोबर मायरा 11 कलंबुसरे या संघानं जिंकलेला तो सामना. मी विनंती करतोय संयोजकांमधून सन्माननीय मुख्य अतिथींना, आदरणीय विक्रांत पाटील यांना, की चला आपण या आपल्या पवित्र शुभस्ते. आणि महेश भोईर तुम्ही यायचं आहे. A1 जोडी आहे आणि या महेश भोईर तदनंतर विकी पाटील यांच्या पवित्र शुभस्ते टॉस केलं जाईल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्थात सेकंड क्वार्टर फायनल या रजनीतील
मायरा 11 कॅप्टन कॉलिंग हॅक 10 या ठिकाणी काय निर्णय असणार आहे. क्षेत्ररक्षण घेणार आहे आणि निश्चितच चांगलीशी मॅच बनत्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल, जी रंगतदार लढत आपण पाहिलीत. आणि जाऊया चंद्रशेखर ठाकूर मी यांना मंचावरती आमंत्रित करतोय. खरं तर ज्यांच्या नावानं एक मित्रमंडळ स्थापन झालं, चंद्रशेखरजी प्लीज वेलकम या ठिकाणी. राजेंद्र पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती. चंद्रशेखर ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकीदादा, खरं तर पहिल्या दिवशी सुरुवातीलाच ही प्रतियोगिता सुरू झाली तेव्हा महेंद्र ठाकूर मी यांना विचारलं की ज्या मित्रमंडळाची स्थापना केली 3 वेळा हॅट्रिक खरं तर या ग्रामपंचायतीवरती सदस्य म्हणून राहिले. आणि मी पाहतोय तळागाळातील अगदी साधी चप्पल घालून येणारा सुद्धा एक आपल्या गावातील कोपरोलीतील एखाद्या व्यक्तीला सुद्धा विदाऊट सन्मानाशिवाय या मंचावरून पाठविला नाही, एवढी बारकाईनं. आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर जे तुम्ही राहिलात, स्पर्धेचं आयोजन करण्यापाठीमागचं आणि त्याचबरोबर हे आयोजन नियोजन करताना खरं तर तुमच्यासोबत असणाऱ्या तुमच्या संपूर्ण या मित्रमंडळाबद्दल काय म्हणू शकाल? खरं म्हणजे माझे मामा अच्युत म्हात्रे डायमंड क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी डायमंड क्रिकेट संघ कोपरीमध्ये या विभागामध्ये नावलौकिक नेला. या विभागामध्ये पूर्वी क्रिकेट खेळलं जात नव्हतं. मुंबई असेल, ठाणा असेल, या विभागामध्ये क्रिकेट खेळायचे. कोपरीमध्ये तर क्रिकेट जर कोणी आणलं असेल तर माझे मामा अच्युत म्हात्रे यांची मी आज आठवण काढेन. डायमंड क्रिकेट क्लब तसेच पिरकोन यादगार क्रिकेट क्लब मोठ्या प्रमाणात इथे मॅचेस व्हायच्या. लहान असताना मी त्यांच्याबरोबर गावोगावी मॅचेस बघायला जायचो. पेण दादर पायी चालत जायचो, मॅच बघायचो. आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं काय आपण क्रिकेटला काहीतरी मामाच्या आठवणीसाठी केलं पाहिजे. ज्या मामानी मुंबईला सर्व्हिस करत असताना त्या सर्व्हिसमधून बॅट बॉल आमच्या गावातल्या मुलांना घेऊन यायचे आणि क्रिकेट खेळायचे. त्यावेळीची परिस्थिती दयनीय होती आणि आज सगळं चांगल्या परिस्थितीमध्ये असताना आपण क्रिकेटला नावलौकिक प्राप्त करून दिला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने प्रितेश असेल, अमय असेल, अक्षय असेल किंवा माझा मुलगा अनिकेत असेल यांनी माझ्यासमोर विचार मांडला का आपण मॅचेस ठेवूया. मी त्यांना सांगितलं दिवसाच्या मॅचेस सगळीकडे ठेवायचे असेल तर नाईट मॅचेसचं आयोजन आपण करूया. कारण जेणेकरून समाजाला जे खेळाडू जे घडतील, जे खेळायला येतील त्यांना आपण चांगल्या प्रकारे ट्रीट करूया आणि समाजाप्रती आपण काय करू हे दाखवूया असं मी ठरवलं. आणि आजच्या बापूजीदेव नावाच्या आमचा आराध्य दैवत बापूजीदेव यांच्या नावाने या मॅचेस मी आयोजित केलेल्या आहेत. आणि निश्चितच परत एकदा सामना सुरू आहे. पुढच्या वेळेला परत एकदा तुमच्यासोबत संवाद साधला जाईल. मित्रमंडळाबद्दल काय म्हणू शकाल की तुमच्या नावानं खरं तर आज चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कार्यान्वित आहे? मित्रमंडळाच्या बाबतीत मी हेच सांगेन की माझे सगळे जे मित्र असतील सगळ्या पक्षाचे जीवाला जीव देणारे मित्र माझे आहेत. कधी कोणी कसल्या प्रकारची अपेक्षा न करता आम्ही सगळे मित्रमंडळ चालवतो. आमचे बरेच मित्र निर्व्यसनी आहेत आणि याचा मला अभिमान आहे. आणि त्यांना एकत्र घेऊन मी काम करत असताना समाजामध्ये मित्रमंडळाला मी घेऊन काम करतो. मी कधीही काम करत असताना कसल्याही प्रकारच्या राजकीय चपला बाहेर ठेवूनच मी समाजाप्रती काम करत असतो. अगदी एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न. 3 वेळेला खरं तर एक सदस्य राहिलात. पुढे परत एकदा खरं तर राजकीय पटलावरती एक लोकप्रतिनिधी म्हणून परत एकदा तेच नेतृत्व आपल्या कोपरोलीसाठी असेल का तुमचं? समाजामध्ये काम करत असताना ग्रामपंचायती मी 3 वेळा निवडून आलो. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. समाजाप्रती काम करत असताना ज्या भूमीमध्ये आपण जन्मलो त्या भूमीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मी माझ्या लहानपणापासून आणि निवडून आल्यानंतर पण या विभागामध्ये काम करत राहिलो. कोळीवाड्या समाज असेल समाजासाठी काम केलं, आदिवासी समाजासाठी काम केलं. गरीबातला गरीब असेल तरी मी त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस केली. गोरगरिबांचे जे प्रश्न असतील त्यांच्या घरी जाऊन मिटवले. बऱ्याच लोकांचे संसार
मी वाचवण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. जितकं करता येईल तेवढं करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे. भविष्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच पद माझ्या नजरेसमोर आहे. सदस्य म्हणून मी काम करत असताना सदस्य म्हणून मी काम केलं आहे, पण भविष्यामध्ये गावासाठी काही चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. सरपंच असेल तर सरपंचाला अमर्यादित अधिकार आहेत. या अधिकार जर आपल्याला प्राप्त झाले तर समाजासाठी आपण लोकोपयोगी सेवा मोठ्या प्रमाणात करू शकू. मी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नावाने चाललेली संजय गांधी योजना आपण मगाशी उल्लेख केलात. मी माझ्या तालुक्यामध्ये 250 ते 300 महिलांना पेन्शन चालू केलं. काय त्याचा मला आनंद आहे. मला काही लोक बोलतात काय शेखर तू काय कमवलंस, तर मी त्यांना एवढंच सांगेन, मी समाजाच्या प्रती जे काम केलं आहे, समाजाचं प्रेम मला मिळालं आहे, त्याच्यात मी समाधानी आहे. थँक्यू. परत एकदा तुमच्या त्या कारकिर्दीसाठी सुद्धा दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया मैदानाकडे. कॉम्बॉक्सकडून घेऊन जातील रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा. लेंथ बॉल, धावा कमी असताना मात्र आता खराब फिल्डिंग. पहिला दुष्काळ त्या 13वा महिना. बॉल निघाला त्या ठिकाणी बॅकवर्डला. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, सीमा पार. नशिबाचा हा चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. 22च्या 4 धावा आल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जिथे पाठलाग करायचा होता 3 षटकामध्ये 20चा 11 आल्या, त्या 12मध्ये 9. खूप चांगलं कर. तर या ठिकाणी 12 धावा आल्यात. क्षमा असावी, 12 धावा आल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. वक्तव्य आपण ऐकलं आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचं. जनसेवा ही ईश्वरसेवा मानणारे. मला वाटतं गावामध्ये कोणाच्याही घरी दुःखद घटना घडली की सर्वात अगोदर तिथे जर कोण पोहोचतील ते आमचे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब. चंद्रशेखर ठाकूर साहेब दुःखाच्या समयी सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणारे आमचे दमदार समाजसेवक आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचं नक्कीच मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. असं व्यक्तिमत्व जर का असं नेतृत्व आपल्या गावाला लाभलं तर नक्कीच गावाचा विकास होईल यात शंकाच नाही आहे. आणि त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या तरुणांना मात्र हक्काचं व्यासपीठ मिळावं, किंबहुना या खेळाडूंचा शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी जी काही स्पर्धा त्यांनी भरवली ती स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. आणि भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला, मान्यवरांनी दिला या स्पर्धेला. आणि उत्तम दर्जाचं आयोजन सध्या आपण या क्रीडांगणामध्ये रंगताना पाहत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आता फक्त 8ची गरज आहे 12मध्ये विजयासाठी. जय भवानी. 12 टीमला अजूनही सामना संपलेला नाही आहे. एक इकॉनॉमिकल फिगर षटक किंबहुना विकेट टेकिंग गोलंदाजी आता मात्र या ठिकाणी करावी लागेल. बॉलिंग मार्कमध्ये आलेला खेळाडू आहे गोलंदाजी मार्कमध्ये अजय भोईर. या टीमचा सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू. त्याला कमबॅक करावं लागेल. 12 बॉल 8, लेस दॅन रन बॉल इक्वेशन. पहिला बॉल सेन्सेबल फटकेबाजी अप्रतिम. बॉलच्या मेरिटनुसार केले डाव. या सिच्युएशनला काय हवं संघाला हे त्यांनी ओळखलं दोन्ही खेळाडूने. कमी वयाच्या सिद्धू यशद आणि त्यांच्याबरोबरने राज सिंगलला प्राधान्य देत असताना त्या ठिकाणी एंड बदलला. 11 बॉल 7चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. 12 टीम समोर. नेक्स्ट मॅच असेल मायरा 11 कळमुसराने एका बाजूला, प्रिन्स 11 भोम. या दोन टीममध्ये पुढचा सामना असेल क्वार्टर फायनलचा, दुसऱ्या फेरीमधला शेवटचा, दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना. मॅचमध्ये पलटवार होईल का करावाच लागेल. खोलातला बॉल पुन्हा एकदा वरिष्ठच्या सायने टर्न केला. बॉलला लो फुल टॉस बॉल जो पायावरती आला होता त्याला टर्न करत असताना सेन्सेबल फटकेबाजी सिंगलला प्राधान्य देत असताना पुन्हा एकदा 10 बॉल 6चं समीकरण या मॅचमध्ये आहे. मागच्याही मॅचमध्ये या जोडीने मात्र विदाऊट लॉस चेस केला होता 46 धावा. धावांचा पाठलाग केला होता आणि इथे देखील आता विजयाच्या उंबरट्यावरती आहे, परंतु सामना संपलेला नाहीये. चमत्कार करावा लागेल गोलंदाजांना. पुन्हा फुल टॉस. याही वेळेला हलक्या हाताने केले. सॉफ्ट हँडेड. पुश करो और खुश रहो असंच काही चाललंय मैदानामध्ये. सिंगलने मात्र आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल आणि डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आता या मॅचला मात्र सेन्सेबल फटकेबाजी चालू आहे. 9मध्ये विजयासाठी अजूनही या सामन्यामध्ये समीकरण आहे 5. मागच्या सामन्यामध्ये सुशांतने चांगली गोलंदाजी केली होती. जो भोमचा खेळाडू होता त्याने धावा वाचवल्या होत्या. तशीच गोलंदाजी करायची होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल ऑन ड्राईव्ह मिड विकेटकडे मारला बॉल. प्रत्येक बॉल डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल घेऊन एंड बदलणं उचित ठरवलं आणि इथे मात्र एक सिंगल मिळाली. आता येणारे बॉल 8, विजयासाठी 4. पुढच्या 2 बॉलमध्ये जर का एक रन मिळाली नाहीये तर अंतिम षटकामध्ये मजा येईल.
विकेट हवाय फिल्डिंग टीमला आणि एका बाजूला चांगला मोमेंटम मिळालाय बारापाडा संघाला. राज आणि सिद्धेश मॅच्युअर इनिंग साकारत असताना आपल्या संघासाठी नॉट आउट. पुन्हा त्या ड्रायव्हिंग लेनमध्ये मिड ऑफ लॉफ करा फिल्डिंग. दबाव आहे या सामन्याचा. सेकंडचा कॉल घेतील का नाहीये, नकार दिलाय सिद्धेशने. एकच रन या बॉलमध्ये मिळेल. चांगले बॉलिंग आपण पाहिले अजय कडून, मोठा फटका मारून दिलेला नाहीये. आता 7ला 3, 7 बॉल 3. हा चेंडू देखील महत्त्वाचा राहील. हा सामना जिंकला तर नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये एक संघ पोहोचेल. 7 बॉल 3चं समीकरण आहे या मॅचमध्ये. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित स्पर्धा. लेंथ बॉल टाकलाय, डॉट आलाय अखेरकार. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 3. कुठेही जाऊ नका, हा सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत तुम्हाला क्रिकेटचा रोमांचक थरार पाहायला मिळेल, कारण सहजासहजी मोठी जुई संघ सामना सोडणार नाहीये. घरच्या मैदानामध्ये खेळत आहेत. 6 मध्ये 3 होतील का याची चर्चा मैदानामध्ये आहे. नक्की तत्पूर्वी या स्पर्धेला आदर्शची आई भवानी या मंडळाच्या वतीनं विकीभाई आणि महेशभाई यांच्याकडनं 6,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. विकीभाई अर्थात एक युवा नेतृत्व आहे आणि नेहमी मित्रांनो प्रेम करणारं नाव आहे. मग कधीही थायलंड पुकेट कुठेही गेल्यात तर आमच्यासाठी गिफ्ट वस्तू ते नेहमी आणत असतात. असे दोस्तीचे दुनियेतील राजा म्हणजे आमचे विकीभाई रोशनजी. सातत्याने भ्रमंती करणारे आमचे दमदार या ठिकाणी मान्यवर युवा उद्योजक, त्यांचं स्वागत. 6 चेंडूमध्ये 3 धाबा केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे संतांनी सांगितलंय. जर का ठरवलं तर धावाही रोखता येतील आणि जर का प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवालाही सामोरं जावं लागेल. एका बाजूला विदाऊट लॉस जी भागीदारी झाली आहे बघा. राजला पण सध्या ऑन स्क्रीन पाहता. राज दिलीप गावण ऑन स्क्रीन सुपरस्टार आहे येणाऱ्या खरं तर कालखंडामधला टेनिस बॉलमधला अष्टपैलू खेळाडू, लेफ्ट आर्म बॉलर आणि त्याहीपेक्षा उजव्या हाताचा एक चांगला फलंदाज म्हणून तो भूमिका साकारतोय. आणि त्याच्याबरोबरने सिद्धेशला पण पाहत आहे. 6 मध्ये 3 मॅच ऑन आहे. शेवटचं षटक या मॅचमध्ये निर्णायक राहील. पहिले 3 बॉल जर का पहिल्या 3 बॉलला 1 रन आली नाहीये किंवा विकेट जर का मिळाला तरी मॅचमध्ये मजा येईल. आपण प्रेडिक्ट करूया काय होईल. हा सामना शेवटच्या बॉलमध्ये जायला हवा अशी प्रेक्षकांना मात्र आतुरता लागली. शेवट बॉलपर्यंत जर का हा सामना आला तर मजा येईल. हाय व्होल्टेज सामना व्हायला हवा. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज झालेत अंतिम षटकामध्ये. परेश पाटील संकटमोचक गोलंदाज या संघाचा मोठी जुईचा बॉलिंग मार्कमध्ये आणि समोर यंगस्टर सुपरस्टार राज गावन ऑन स्ट्राईक. 6 मध्ये 3, 6 बॉल 3चं समीकरण या मॅचमध्ये आहे. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. 6 बॉल 3 पहिला बॉल. परेश सज्ज होताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. रॅडम ओव्हर द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला गॅपमध्ये बॉल टीम मध्ये चाललाय. फिल्डर धावत आले. सेकंडचा कॉल आणि इथे रन कंप्लीट आहे की नाहीये रिव्ह्यू वापरला, चेक केला जाईल. डेफिनेटली चेक करावा लागेल. बघा खरं तर बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाईल दोन्ही संघांच्या खेळाडूंची. शोल्डर थोडेसे डाऊन झाले त्यामुळे मोठी जुई बस संघ थोडासा बॅकफुटला आलाय आणि एका बाजूला एक वेगळा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इट्स आउट. बॉल जेव्हा स्टम्प्सला लावला तेव्हा बॅट हवेमध्ये होती पॉपिंग क्रीज मध्ये आणि इथे मात्र खेळाडू बाद. क्या बात आहे. 1 रन इथे मिळाले. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 2 मोमेंटम मिळाला आता मोठी जुईला. खेळाडू बाद. श्रेयश पाटील इको अर्थात त्याला बघितलं असं वाटतं संजय सोळंकी हँग्रोज ऑस्ट्रेलियनवरनं मागवलेत श्रेयश सरांना. खरं तर चांगला थ्रो आला डीपमधून आणि त्याच वेळेला आपण पहिला या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती त्याचमुळे हा खेळाडू बाद झालाय. परंतु बहुमूल्य 8 धावांची इनिंग खेळत सिद्धेश मैदानाच्या बाहेर गेलाय. 2 रनची गरज 5 मध्ये 2 धावा. अशक्यला शक्य करावं लागेल. इम्पॉसिबलला पॉसिबल करायचं आहे. परेशकडे ती क्षमता आहे. श्रेयसला पण सध्या पाहता या संघाचे विकेट किपर आणि एक चांगले समालोचक देखील आहेत मोठी जुईचे. 5 बॉल 2 आलाय. डॉट बॉल आला. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरतोय गोलंदाज परेश. क्या बात आहे. विकेट जो मिळाला रनआउटचा तो मात्र बरंच काही सांगून जाईल. मोमेंटम मिळालाय. आता येणारे 4 बॉल विजयासाठी 2 धावा.
मॅच मध्ये पलटवार होईल का याची चर्चा. लो स्कोर सामना ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी आपण हाय व्होल्टेज होताना पाहिले. आता याही मॅच मध्ये परेश रंग भरतोय चांगली गोलंदाजी करत असताना. ऑन साइडला मिड ऑनला फिल्डर रनआउटची संधी. वन मोर विकेट. अजून एक धक्का. पलटवार करतो आता मोठी जुई संघ. रन आउटच्या स्वरूपात या ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद झाले. मोठमोठ्या सामन्यामध्ये प्रेशर हँडल करता आलं नाही की दबाव वाढत जातो. इथे दबाव वाढला. 12 संघावरती येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 2चं समीकरण. 7 मध्ये 5 करत मैदानाच्या बाहेर चालला राज. नवीन बॅटर लवकर मैदानाकडे. चला 3 बॉल मध्ये 2 धावा. हा सामना आवडला असता एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी आणि खास करून परेशसाठी. काय बॉलिंग केले. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. शेवटपर्यंत हार मानायचे नाहीये. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिम्मत कधी हरायचं नाहीये असं म्हणतात. नवीन फलंदाज नवीन बॅटर ज्योब दाखवे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 4थ्या क्रमांकावरती. ज्योब दाखवेला आपण पाहता एक चांगला आक्रमक खेळाडू. विस्फोटक फलंदाजीसाठी नेहमी ओळखत होता. ज्योब मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 2 धावा. शुभम साठी डॉट बॉल टाकलाय. अप्रतिम सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाले. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावा. काय सामना रंगलाय. अप्रतिम. हा जर का सामना जिंकून दिला परेशने तर मला वाटतं त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची भूमिका राहील. न भूतो न भविष्यती. 2 बॉल 2 धावा. रन बॉल इक्वेशन सामन्यामध्ये आलंय. सामना होता 12 मध्ये 8. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावा. शुभम या संघाचा की प्लेअर आहे. या संघाचा एक आक्रमक खेळाडू. तो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि धावा बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 2 बॉल 2 चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. लेन बॉल ऑन साइडला. पुन्हा संधी रनआउटची. 1 मोर विकेट. क्या बात है. ग्रेट कमबैक. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन कोशिश ना करे ये गलत बात है. आणि जर का फिल्डिंग आवडली असेल बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या मोठी जुईच्या खेळाडूंसाठी. क्या बात है. शेवटचा 1 बॉल आता विजयासाठी 2 धावा. व्हॉट मॅच. हा शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला तर साईंचे निस्सिम भक्त राजेंद्र गिरीधर पाटील यांच्याकडून 1001 रुपयाची धनराशी असेल या गोलंदाजाला. लगातार दुसरा सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये भोम संघाचा सुशांत पाटील. आता या सामन्यामध्ये परेश पाटील सबसे कातिल. 1 बॉल 2 धावा. शेवटपर्यंत रोमांचक थरार. लास्ट बॉल थ्रिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला जोब दाखवे आक्रमक खेळाडू. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बारापाडा संघ आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघ साबीरबाई दलव्यांचा संघ तिसऱ्या फेरीमध्ये जर का पराभूत झाला नसता तर कदाचित मालिकावीर 2 व्हीलर बाईकचा हकदार असता जोब दाखवे. आणि हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. शेवटचा 1 बॉल 2 धावा. सामना जिंकायचा असेल तर मात्र कंपल्सरी चेस या स्पर्धा नियम आहे. आता मात्र वातावरण टाईट झालंय. 1 बॉल 2 धावा. मॅच मध्ये आता रोमांचकता निर्माण केली परेश पाटील या गोलंदाजाने. नेव्हर गिव्ह अप. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण. जोब ऑन स्ट्राईक. तर एका बाजूला आहेत त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये परेश पाटील. हा सामना आवडला असं एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. परेश तयार समोर. जोब दाखवे आणि बॉल फसलाय. फटका फसलाय आणि सामना जिंकत मात्र मोठा उलटफेर केला या मॅच मध्ये परेश पाटील या गोलंदाजाने. व्हॉट अ मॅच. क्या बात. त्याच दीपक भोईरनं आमंत्रित केलं जातोय मंचावरती आणि या ठिकाणी पाहू शकाल नितिकेश पंडित यांच्या चेहऱ्यावरच्या